तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ॲरेचा प्रोग्राम आणि ह्यामध्ये आपला टास्क असा आहे की आपल्याकडे काही एलिमेंट असतील आणि आपल्याला त्यातील थर्ड स्मॉलेस्ट एलिमेंट फाइंड करायचा आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे लॉजिक, मेमरी डायग्राम आणि तुम्हाला प्रोग्राम हा इक्लिप्समध्ये टाइप करून त्याला रन करून दाखवेल की आपलं जे लॉजिक आहे ते सक्सेसफुली वर्क करत आहे किंवा नाही. तर चला मग सर्वात आधी आपण बघूया आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर लॉजिक एक्सप्लेन करण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा रामराम. तर आज आपल्याला स्मॉलेस्ट थर्ड एलिमेंट फाइंड करायचे फ्रॉम एन ॲरे. तर ह्यासाठी सर्वात आधी मला लागणार आहे एक ॲरे. त्यामध्ये मी काही एलिमेंट्स ऍड करून घेतो. फॉर एक्झाम्पल 2, 4, 1, 5, 3 हे माझ्याकडे एलिमेंट्स आहे आणि मला आउटपुट अपेक्षित आहे थर्ड स्मॉलेस्ट इक्वल टू 3 बिकॉज 3 हा माझ्या ॲरेच्या एलिमेंट्स मधील थर्ड स्मॉलेस्ट एलिमेंट्स आहे. तर आता आपण बघूया लॉजिक बद्दल. तर आता मला सर्वात आधी या ॲरेला सॉर्ट करावं लागेल, म्हणजेच असेंडिंग ऑर्डर मध्ये सर्व एलिमेंट्स मी आधी प्रिंट करून घेतो. देन जो इंडेक्स ॲरे ऑफ 2 इंडेक्सला असेल तो असेल माझा थर्ड स्मॉलेस्ट एलिमेंट. तर आता मला एक एलिमेंट हा दुसऱ्या एलिमेंट सोबत कम्पेअर करत जावं लागेल. तर ह्यासाठी सर्वात आधी मला लागणार आहे फॉर लूप. तर फॉर इंटेजर I इक्वल टू 0 देन कंडिशन चेक करावी लागेल I हा ॲरेच्या लेंथ पेक्षा लहान आहे किंवा नाही. देन I प्लस प्लस. देन पुन्हा मला फॉर लूपची हेल्प घ्यावी लागेल बिकॉज मला कम्पेअर करावं लागेल त्यांना. तर त्याच्यासाठी इंटेजर जे इक्वल टू I प्लस 1 देन पुन्हा कंडिशन चेक करावी लागेल. देन जे प्लस प्लस. देन आता मला चेक करावं लागेल इथं की ॲरे ऑफ I हा ॲरे ऑफ जे पेक्षा मोठा आहे किंवा नाही. तर कंडिशन चेक करण्यासाठी इफ ॲरे ऑफ I हा ॲरे ऑफ जे पेक्षा लहान आहे किंवा नाही. जर कंडिशन ट्रू असेल तर मग मला त्यांना स्वॅप करावं लागेल. तर थर्ड व्हेरिएबलची मी हेल्प घेतोय. तर इंटेजर टेम्प इक्वल टू त्यामध्ये स्टोअर करेल ॲरे ऑफ I ला. देन ॲरे ऑफ I मध्ये मी स्टोअर करेल ॲरे ऑफ जे ला. देन ॲरे ऑफ जे मध्ये मी टेम्पची जी व्हॅल्यू असेल ती तिथं असाइन करेल आणि सर्व ब्लॉक हे क्लोज करून घेईल. अँड लास्टला मित्रांनो, आता इथं मला माझा जो ॲरे आहे तो असेंडिंग ऑर्डर मध्ये मला भेटून जाईल. देन ॲरे ऑफ 2 इंडेक्सला माझा असेल थर्ड स्मॉलेस्ट एलिमेंट, तर त्याला मी प्रिंट करून घेईल. तर SYSO थर्ड smallest element is array of 2. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे आहे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. आता ह्या लॉजिकच्या हेल्पने आपण आपला प्रोग्राम हा इक्लिप्स मध्ये टाइप करून बघूया
की आपल्याला सक्सेसफुली हे लॉजिक वर्क करत आहे किंवा नाही. Eclipse मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आता आपण आपला प्रोग्राम हा टाइप करून बघूया. तर सर्वात आधी मला लागणार आहे एक ॲरे, तर इंटेजर ॲरे. त्यामध्ये मी काही एलिमेंट्स ऍड करून घेतो. 2 4 1 5 3 हे माझ्याकडे एलिमेंट आहे. तर आधी मी ॲरेची जी लेंथ आहे तिला काउंट करून एका कंटेनर मध्ये स्टोअर करून घेतो. तर इंटेजर साइज इक्वल टू ॲरे ऑफ लेंथ. देन आता मला फॉर लूप ची हेल्प घ्यावी लागेल. तर फॉर मध्ये फर्स्ट स्टेप असते ती इनिशियलाइज. तर इंटेजर I इक्वल टू 0. देन कंडिशन चेक करावी लागेल की I हा साइज पेक्षा लहान आहे की नाही. देन I प्लस प्लस. देन पुन्हा फॉर लूप. तर इंटेजर j इक्वल टू I प्लस 1. देन कंडिशन चेक करावी लागेल. देन j प्लस प्लस. देन आता मला इनसाइड द j ब्लॉक मला चेक करावं लागेल की ॲरे ऑफ I हा ॲरे ऑफ j पेक्षा मोठा आहे किंवा नाही. जर कंडिशन ट्रू असेल तर मला मग स्वॅप करावं लागेल. तर स्वॅप करण्यासाठी मी थर्ड व्हेरिएबल ची हेल्प घेईल. तर इंटेजर टेम्प इक्वल टू ॲरे ऑफ I. देन ॲरे ऑफ I मध्ये मी ॲरे ऑफ j ची व्हॅल्यू असाइन करतो. देन ॲरे ऑफ j मध्ये मी टेम्प ची व्हॅल्यू असाइन करतो. तर इथून स्वॅप होऊन जाईल. देन मला माझा ॲरे हा असेंडिंग ऑर्डर मध्ये भेटून जाईल आणि मला प्रिंट करायचा आहे स्मॉलेस्ट थर्ड एलिमेंट. तर तो असेल इंडेक्स 2 ला. तर इथं मेसेज प्रिंट करून घेतो. त्याच्यासाठी stim.out.println थर्ड स्मॉलेस्ट एलिमेंट इज ॲरे ऑफ 2. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आपला कोड हा टाइप केलेला आहे. आता मी याला रन करून बघतो आणि चेक करतो की मला स्मॉलेस्ट एलिमेंट हा भेटतो आहे की नाही थर्ड वाला. तर 3. तर कॉंग्रॅच्युलेशन मित्रांनो की आपला आउटपुट आहे सक्सेसफुली आपल्याला भेटलेला आहे. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.